तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही आलो होतो रायगडला. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्या जागी आता आम्ही होतो, ज्या जागी भराचा महाराजांच्या काळामध्ये त्यांचा दरबार न्याय निवाडाचा, ह्याच दरबार माग महाराजांना अखेरचा श्वास घेतला होता. तिथं एक गाईड आम्हाला सांगत होते जुन्या घडामोडी. 50 वर्षात धनासारखं मन मिळवलं, मनासारखी माणसं होती, माणसांसारखी राजे होते, राजांसारखं मन होतं, मनासारखं धन होतं. नंतर आम्ही गेलो अशा रस्त्याकडे, ते सांगायचं की त्या काळामधला हा गुप्त रस्ता होता. वरती आल्यावर पाहत होतो का डायरेक्ट आपल्या गावचा माणूस भेटला. रायगडचे सगळ्यात मेन ठिकाण म्हणजे जगदेश्वराचं मंदिर आणि महाराजाची समाधी. आता आम्ही तिथं चालतो. रविवार असल्यामुळे पब्लिक काही जास्त येईल होती. तेच ते जगदेश्वराचं मंदिर, महाराज तिथं दररोज दर्शनाला यायची. महाराजांच्या समाधीचे दर्शन केले. इथं पब्लिक इतकी होती, पण समाधी असल्यामुळे कोणीही एकही शब्द काही बोलत नव्हतं. दर्शन करता करता नजर गेली एका चिमुकलीवर. गडाला अखेरचा जय शिवराय बोलून आम्ही आलो गडाच्या पायथ्याशी. गड चढायला जी मजा येत होती ती उतरायला काही येत नव्हती. जाताना आनंदाच्या भारामध्ये काही ताण लागले नाही, पण आता लिंबू शरबत पिल्याशिवाय जमणार नाही. जी कडा तुम्हाला दिसू राहिली ह्याच कडेहून डायरेक्ट हिरकणी खाली उतरली होती. इतकंच नाही तर याच्यापेक्षा पण अजून खाली खोले. गडाच्या मेन दरवाजाला महाराजांना बजरंगबली स्थापन केलं. रायगडहून एक प्रायव्हेट गाडी करून आम्ही आलो डायरेक्ट पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर. तिकीट ते बुक करून घेतलं. आम्हाला जायचं होतं आता बस स्टॉपला. बुकिंग करून वरतीत आलो, पण अजून मेट्रो यायला काही वेळ होता, त्याच्यामुळे इथं आम्हाला थांबावं लागलं. मेट्रोमध्ये बसलो मग आम्ही आलो घरी. कसं आलो काय आलो ते जाऊ द्या.